नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंजली ही खूपच घाबरलेल्या अवस्थेमध्ये अर्णव आणि ईश्वरीच्या रूमचा दरवाजा वाजवते। तेव्हा दोघेही खूपच गडबडतात आणि अंजली त्या दोघांना बोलते की चिंटू लवकर चल, आपली आजी दरवाजाच उघडत नाही आणि कसला आवाजही येत नाही। आणि तेव्हा सर्वजणही खूप घाबरतात आणि आजीच्या रूमच्या दिशेने जातात व सर्वजण दरवाजा वाजवू लागतात व आजी काहीच आवाज देत नाही आणि काही प्रतिसादही मिळत नाही। आणि अंजली सर्वजणांना अतिशय घाबरतात आणि अंजली बोलते की आपल्या आजीला काही झालं तर नसेल ना। आणि तेव्हा मामा बोलतात की आता आपल्याकडे काहीच पर्याय नाही, आपल्याला दरवाजा तोडावाच लागेल। आणि सर्वजण हे दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये प्रवेश करतात व आजीला उठवण्याचा प्रयत्न करतात, परंतु आजी ही बेडवर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली असते आणि सर्वजण हे अतिशय घाबरलेले असतात। आणि त्याच वेळेस वल्लरी बोलते की एका मुलीमुळे आपल्या घरामध्ये काय काय पाहू लागतंय, आता देवालाच माहिती आणखीन यापुढे काय वाढून ठेवलं आहे ते। आणि तेव्हा अर्णव आणि ईश्वरीला मात्र अतिशय राग येतो। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा आजीला वाचवणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।